तर अमरा मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो JSW स्टीलबद्दल. JSW स्टीलचे मित्रांनो क्वार्टर 1 म्हणजे जून क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते फायनली काल म्हणजे 18 जुलै रोजी अनाऊन्स झालेले आहे. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. सर्वप्रथम मित्रांनो बघा, कंपनीने काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स केलेले आहेत असं तर सध्या दिसत नाही. कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड किंवा स्प्लिट बोनस या ठिकाणी कंपनीने डिक्लेअर केला असं सध्या तरी ह्या ठिकाणी दिसत नाही आहे. सो चला आपण बघूया की कंपनीचा ह्या क्वार्टरमध्ये परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. सो बघू शकता 43,147 कोटी रुपयांची मित्रांनो सेल्स आहे. मागील क्वार्टरमध्ये 44,819 करोड रुपयांची मित्रांनो सेल्स होती. डेफिनेटली मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो थोडीशी घसरण आपल्याला पाहायला मिळते, पण मित्रांनो हा मोठा इश्यू नाही आहे, कारण क्वार्टर ऑन क्वार्टर मित्रांनो जे काही रिझल्ट्स असतात त्याच्यामध्ये थोडीशी अप्स अँड डाऊन्स आपल्याला होताना दिसतात. पण जून 2024चा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी 42,943 कोटी रुपयांची मित्रांनो सेल्स होती. सो आत्ताच्या क्वार्टरमध्ये जर बघितलं तर त्या क्वार्टरपेक्षा एक चांगली ग्रोथ आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळते. 35,671 कोटी रुपयांचे मित्रांनो खर्च झालेले आहेत कंपनीचे आणि 7,476 कोटी रुपयांचे मित्रांनो या ठिकाणी काय झालेले कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफिट होताना कुठे ना कुठे आपल्याला दिसतोय. ऑर्डर इन्कमचा जर मित्रांनो आपण या ठिकाणी विचार केला तर ऑर्डर इन्कम्समध्ये तुम्ही बघू शकता 350 कोटी रुपयांची ऑर्डर इन्कम्स मित्रांनो कंपनीने जनरेट केलेली आहे. 2217 कोटी रुपयांचे इंटरेस्ट म्हणजे व्याज कंपनीने भरलेलं आहे त्यांच्या कर्जांवरती. आणि नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो आपण विचार केला तर 2209 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 1501 करोड रुपये होता. सो क्वार्टर ऑन क्वार्टर मित्रांनो चांगला नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळतोय. आणि जर तुम्ही जून 2024चा विचार केला मागील वर्षाचा तर 867 कोटीवरून आता तो 2209 कोटी रुपये झालेला आहे. सो एक्स्ट्राऑर्डिनरी ग्रोथ कुठे ना कुठे आपल्याला ह्या कंपनीच्या परफॉर्मन्समध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. आता सध्याच्या लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करणं वर्थ इट आहे का त्याविषयी आपण थोडंसं मित्रांनो विचार करूया. सो लॉंग टर्ममध्ये बघू शकता मित्रांनो एक चांगली मोमेंटम ह्या स्टॉकमध्ये झालेली आहे आणि आता सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक जो आहे मित्रांनो ऑलमोस्ट त्याच्या लाईफ टाईम हायवरती आहे. त्यामुळे मित्रांनो येथे इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं रिस्की ठरू शकतं. आणि मित्रांनो ही जी काही कंपनी ते कमोडिटी बेस्ड कंपनी आहे, कमोडिटीमध्ये काम करते, त्यामुळे असे जे स्टॉक्स असतात ते फार जास्त वोलेटाईल असतात. त्यामुळे एका चांगल्या करेक्शनवरतीच तुम्ही हा स्टॉक खरेदी करा. ज्यावेळेला एक चांगली करेक्शन येईल त्यावेळेला मी ह्यावर एक व्हिडिओ बनवेन. आता मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो हा स्टॉक डायरेक्टली मित्रांनो 3 किंवा 4% गॅपअप जरी नाही झाला तरी एक चांगली मोमेंटम 3 ते 4% करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.